धर्म, ताकद आणि आपली जबाबदारी. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारलाय का? धर्म म्हणजे नेमकं काय? मंदिरात जाऊन पूजा करणं की अन्यायाविरुद्ध उभं राहणं? जर एखादा लुटेरा तुमच्या घरात घुसला आणि तुम्ही फक्त देवाचं नाव घेत बसलात, तर तो धर्म आहे का कमजोरी? धर्माची खरी व्याख्या. आजकाल समाजात एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं धर्म म्हणजे फक्त पूजा, आरती आणि कर्मकांड. पण इतिहास सांगतो धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध उभं राहणं. भगवद्गीतेत श्रीकृष्णानं अर्जुनाला काय सांगितलं होतं? उठ लढ, कारण हेच तुझं धर्मयुद्ध आहे. धर्म आणि अधर्माचं युद्ध असतं तेव्हा तुम्हाला धर्माच्या बाजूनं युद्धासाठी तयार राहावं लागतं. तेव्हा पूजा करण्यात वेळ वाया घालवायचा नसतो, हे लक्षात घ्या. इतिहासाची सत्यता बघायचं झालं तर इतिहासात असंख्य उदाहरणं भेटतील. मंदिरं लुटली गेली, निरपराध लोक मारले गेले. का? कारण त्यांच्याकडे श्रद्धा होती, फक्त ताकद नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? फक्त पूजा केली का? नाही. त्यांनी तलवार उचलली धर्मासाठी, स्वराज्यासाठी. छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं? मरण स्वीकारलं पण धर्म सोडला नाही. धर्मासाठी काय करावं लागतं हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवून गेले. ताकदीचं महत्त्व. एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्तीशिवाय धर्म टिकत नाही. जगात एक नियम आहे, जो ताकदवान आहे ना तोच टिकतो. तुम्ही कमजोर असाल ना तर कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाही. सरकार, पोलीस आणि समाज, कोणीही नाही. तुम्हाला स्वतःच उभं राहावं लागेल. समाजाची वास्तविकता. गावात काही लोक येतात, लोकांना मारतात आणि निघून जातात, आणि बाकीचे लोक काय करतात? फक्त बघत बसतात. मग म्हणतात कोणी मदत केली नाही. पण प्रश्न असा आहे, तुम्ही स्वतः तयार होतात का? तुम्ही लढायला तयार होतात का? प्रत्येकाची भूमिका. सगळ्यांना तलवार उचलता येत नाही, पण प्रत्येकजण काहीतरी करू शकतो. जो लढू शकतो त्यानं लढलं पाहिजे. जो नाही लढू शकत त्यानं लढणाऱ्यांना मदत केली पाहिजे. ज्यांच्याकडं पैसा आहे त्यांनी पैशाने त्यांना मदत केली पाहिजे. ज्यांच्याकडं ज्ञान आहे त्यांनी ते ज्ञान दिलं पाहिजे. धर्म फक्त एका व्यक्तीने टिकत नाही, तो समाजानं टिकतो. त्यामुळे समाजाला शक्तिशाली बनवावं लागतं. बाकी निर्णय तुमचा आहे. भीतीत जगायचं की ताकदीनं उभं राहायचं? समाजाला संघटित करायचं का कायर बनायचं की अर्जुन बनायचं? फक्त बोलायचं की काहीतरी करायचं? लक्षात ठेवा, तुमची ताकद हाच तुमचा धर्म आहे. आणि धर्म शक्तिशाली तेव्हा बनतो जेव्हा तुमचा समाज शक्तिशाली बनतो. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात तरच देव तुमच्यासाठी सुद्धा उभं राहतो आणि तुमच्या बाजूने उभं राहतो. नाहीतर इतिहास पुन्हा स्वतःला रिपीट करेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की प्रत्येकात बदल व्हायला पाहिजे, समाजातील लोकांनी एक व्हायला पाहिजे, अधर्माविरुद्ध लढण्यासाठी तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी समाज एक करायला पाहिजे. आणि जर समाजाला एक करायचं असेल तर फक्त ते एका माणसाने नाही होणार, ते विचारानं होणार आणि सगळ्यांनी एकत्र यावं लागेल.